नांदुरा तालुक्यातून शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित एक सकारात्मक बातमी समोर आली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नांदुरा तालुका टॅलेंट सर्च या परीक्षेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। तब्बल 1061 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला आपली उपस्थिती लावली। नांदुरा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयाने रविवारी हा स्तुत्य उपक्रम राबवला। तालुक्यातील 39 शाळांमधील एकूण 1130 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 1061 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षेचा अनुभव घेतला। यामध्ये 2 गट होते। 8वी ते 10वी असा पहिला गट, तर दुसरा गट 11वी ते 12वी पर्यंतचा। प्रथम क्रमांकासाठी 5000 ते 4000 रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे। तालुक्यातील दुर्गम भागातून या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी आणि बालवयातच त्यांच्यात सकारात्मक वृत्ती निर्माण व्हावी हा या परीक्षेमागचा मुख्य हेतू होता। सकाळी 7 वाजल्यापासूनच महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता। या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ कनिष्ठ HSVC विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि NSS स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव। संदीप तारू, राहणार जिगाव। माझी मुलगी कुमारी गायत्री संदीप तारू ही यशवंत हायस्कूल चांदरीचा सायन्स या याच्यात शिकत आहे। 11वीला शिकत आहे आणि आज ही टॅलेंट ही परीक्षा आहे। पुंडलिक महाराज महाविद्यालय यांनी जी राबवली ही परीक्षा, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे भविष्यात स्पर्धा परीक्षा याच्याबद्दल माहिती मिळेल, म्हणजे कशा द्यायच्या। या परीक्षेच्या माध्यमातून पुंडलिक महाराज महाविद्यालयाने जो हा उपक्रम राबवला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारे म्हणजे चांगलं हे होईल, ज्ञान मिळेल। आणि जो हा उपक्रम राबवला, भविष्यात चांगली संधी मिळेल विद्यार्थ्यांना। त्यासाठी पुंडलिक महाराजचे पुंडलिक महाराज महाविद्यालयाचे खूप खूप आभार की असेच उपक्रम इतर शाळाही राबवत राहो, एवढंच मी सांगतो। नमस्कार। आज दिनांक 29 मार्च 2026 रोजी श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे संपूर्ण नांदुरा तालुक्यातील तब्बल 39 शाळांमधील 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, 12वी अशा 8 ते 12 या वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी नांदुरा तालुका टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा 2026 चे आयोजन आमच्या महाविद्यालयात करण्यात आलेले आहे। यामध्ये 2 गट आम्ही पाडलेले आहेत। त्यामध्ये पहिला गट जो आहे 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांचा आहे। यामध्ये 8, 9, 10 चे विद्यार्थी सहभागी झालेले असून यासाठी आम्ही 50 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका त्यांच्यासाठी तयार केलेली आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे आणि 100 मार्कांचा हा पेपर आहे। या पेपरमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 8वी, 9वी, 10वी या अ गटसाठी 4 पारितोषिकं सुद्धा आम्ही ठेवलेली आहेत। त्यामध्ये पहिलं पारितोषिक 4000, दुसरं 3000, तिसरं 2000 आणि उत्तेजनार्थ पारितोषिक 1000 रुपये ठेवण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ब गट तयार करण्यात आला असून या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिलं पारितोषिक 5000, दुसरं 3000, तिसरं 2000 आणि चौथं उत्तेजनार्थ 1000 असे यांना सुद्धा पारितोषिक आम्ही ठेवलेले आहेत। आणि पालकांनी आणि त्या संबंधित शाळांच्या शिक्षकांनी यामध्ये जे प्रचंड प्रतिसाद दिला, त्या सर्वांचं मी मनस्वी आभार मानतो। आणि पुढच्या वर्षीपासून ही परीक्षेचे जे आयोजन आहे हे आम्ही सातत्याने सुरू ठेवणार आहोत। यानंतरही पालकांनी, शिक्षकांनी आणि सर्वच समाज घटकांनी अशा महत्त्वपूर्ण आयोजनासाठी भक्कम प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो।